श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम व पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त पद्मशाली समाजातील कर्तृत्वाने सिद्ध झालेल्या व उंच भरारी घेणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. समाजातील 8 महिलांना पद्म बिझनेस वुमन अवॉर्डने तर 2 महिलांना पद्म जलपरी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात संपन्न होणार आहे. फाउंडेशनचे अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिव रुची रामासम, कार्याध्यक्षा सविता येदूर आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग देड्डी यांनी दिली आहे. पुरस्कार सोहळ्यास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम, नगरसेवक प्रथमेश कोटे, सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, श्री मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत.